सगळ्यांच्या हृदयस्थ पांडुरंगाला नमस्कार. उत्तम दोन सोबदार, काय सोहळा आहे बघा ना. महाराष्ट्रामध्ये ही कीर्तनाची परंपरा, आपली भारतीय संस्कृती किती उज्ज्वल आहे, किती उदात्त आहे, हे वेगळं कशाला सांगायला पाहिजे. इथे कीर्तन करायला VIP ट्रीटमेंट आहे. किती आनंद आहे बघा. आणि याचं सगळं श्रेय आमच्या ज्ञानोबा तुकोबांना आहे. तुकोबांनी कीर्तन करावं पांडुरंगासमोर, 1 नाही 2 नाही 5-5 तास. दगडाचे टाळ, तुटलेली विणा, फुटकीचं विणा, त्याला 2 तारा, घाली येर झारा पंढरीशी. आणि तरीसुद्धा लोकांनी तुकोबांना, महाराजांचं वैकुंठ गमन झालं, अधिकार कळाला, आणि आज 21व्या शतकाकडे आम्ही वाटचाल करतो, तरीसुद्धा तुकोबांचं वैकुंठ गमन झालं की नाही यावर चर्चा करतायत. ज्ञानोबा तुकोबांचे आज आमच्यावर एवढे अनंत उपकार आहेत. 12व्या शतकामध्ये ज्ञानराजांना एवढी अवहेलना, एवढा छळ, एवढा अपमान, निंदा सहन करावी लागली. आणि एवढं सगळं करून ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, सगळं विष प्राशन केलं, पचवलं, आणि चूळ भरली ती अमृताचीच. इतकं दिलं, भरभरून दिलं सकल समाजाला. आपल्या जीवनाचं सर्वस्व दान अर्पण केलं संतांनी. आणि त्या संतांचे, म्हणून मी नेहमी म्हणते की कीर्तनकार हा काही सर्वज्ञ नसतो. व्यासपीठावर किंवा नारदांच्या, नामदेव महाराजांच्या गादीवर उभा राहणारी कुठलीही व्यक्ती सर्वज्ञ नाही. हे त्यांचे अनंत असलेले उपकार आहेत त्या व्यक्तीवरती. आम्ही सर्व त्या परंपरेचे पायीक आहोत. आणि मी माझं धाकटंपण आपल्या सगळ्यांसमोर निश्चित मनापासून मांडेन की आपण सर्व माझ्या परीने, माझ्यापेक्षा सर्व बाबतीत मोठे आहात. त्यांचे अनंत उपकार आहेत. यासाठी म्हटलं की कीर्तनकार हा संतांचा पोस्टमन आहे. पोस्टमन कसा पत्र पाठवतो, बस तेवढंच काम. संतांची वचनं, संतांचं म्हणणं, संतांचा निरोप इथपर्यंत आणायचं पोस्टमनचं काम इथल्या वक्त्यांनी करावं. त्यामुळे वक्ता, वक्तृत्व, वक्तव्य आणि व्यक्तिमत्व यातलं फक्त वक्तव्य जाऊ द्या लक्षात. बाकी सगळं एखाद्या विसरून गेलं तरी चालतं, कारण इथे अनेक लोक येतात आणि जातात. पण ही जी गादी आहे ना, ती आद्य कीर्तनकार देवर्षींची आणि आमच्या नामदेव महाराजांनी पुढे सगळ्यांना एकत्र घेऊन केलेला हा भक्तीचा जागर, हा नामघोष, नामजप नाही म्हटले, नामघोष सगळ्यांनी मिळून करायचा. आणि भारतीय संस्कृतीमध्ये सामूहिक प्रार्थनेला अनन्यसाधारण असलेलं महत्त्व, सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन, यारे यारे लहान थोरं, सगळ्यांनी यायचं. इथे कुणी मोठा नाही, लहान नाही. प्रत्येकाच्या अंतरंगात असलेलं ईश तत्व जाणायचं, प्रत्येकाने एकमेकांना मोठेपणा द्यायचा, समभाव. सर्वत्र सदा आणि सम हे माऊलींचे 3 शब्द ज्ञानेश्वरीतले अत्यंत आवडीचे, जे सदैव त्यांनी वापरलेत. सर्वत्र सदा आणि सम, अशी समत्वाची भावना तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये राहावी याकरता हा इतका सुंदर देखणा आयोजित केलेला हा सोहळा. त्या सोहळ्याचं हे प्रथम वर्ष, आणि प्रथम वर्षीच एवढ्या मोठ्या लोकांच्या, गुणीजनांच्या मांदियाळीमध्ये मला आपण कीर्तन सेवेची संधी दिलीत. मनापासून आपले आशीर्वाद मागते. या कीर्तन सोहळ्याचे सर्व आयोजक, संयोजक, मला वाटतं हरिभक्तीपरायण आमचे, ज्यांचा मला फोन आला असे आमचे दादा निखिल दादा देवघरे, ही सर्व गुरुजी मंडळी वेदशास्त्र संपन्न आहेत. आमचे देवघरे महाराज आहेत, सर्व देवघरे कुटुंबीय, या कीर्तनासाठी उपस्थित असलेले गायक, वादक, समोर श्रोत्यांमध्ये असलेली काही जाणकार गायनातली, वादनातली मंडळी असतील, कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, वेदशास्त्र संपन्न पुरोहित वर्ग असेल, मनापासून प्रत्येकाच्या हृदयस्थ भगवंताला नमस्कार करते. आणि या कीर्तन सेवेला सुरुवात करताना पुन्हा एकदा मला वाटतं गुंगे परिवार, श्री विलास काका गुंगे आणि त्यांचे सर्व कुटुंबीय यांनी या कार्यक्रमाचं आयोजन स्वतःकडे घेतलं आहे. किती भाग्य असावं लागतं. मगाशी महाराज म्हणत होते की ही परंपरा अनेक काळांपासून चालत, अनेक पिढ्यांची परंपरा खरं तर मंदिराची, त्या जागेची आणि त्या देवस्थानची असताना एखाद्या पिढीचं भाग्य असं असतं, पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती ना. त्यामुळे असं एखाद्या पिढीच्या वाट्याला इतकं देखणं भाग्य परमेश्वरांनी द्यावं. मला वाटतं तसं भाग्य गोंगे परिवाराला यावर्षी, आणि भगवंतांनी ती सूचना किंवा ती आज्ञा करावी आणि त्यांच्याकडून ते काम करून घ्यावं. सब देवन का बाबा महादेवादिदेव भोलेनाथांच्या श्री शिवलिंगाची प्रतिष्ठापना, कलशारोहणाचा इतका सुंदर सोहळा देखणा, भव्य आयोजन. आणि या आयोजनामध्ये आपण सर्व सुहृद श्रोतृवर्गाच्या हृदयस्थ पांडुरंगाला नमस्कार करते आणि सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल
जा, आमचा महिला वर्ग जरा जास्त संख्येने असतो, आहे की नाही? हो म्हणा, आहे की नाही? आपण मग आजचा दिवस पण आपलाच. तयार आहात सगळ्या? फ्रेश, एकदम छान, रिलॅक्स. मी काय यांच्याशी जास्त बोलते, कारण सगळं करून यावं लागतं. म्हणजे घरचं बघा, बाहेरचं बघा, आलं गेलं बघा, रांधावाडा, उष्टी काढा, कीर्तन ऐकायला या, कीर्तन करायला या, आहे की नाही? मग आपल्याला कौतुक नको का? मग एवढं सगळं बघायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 8 ते 10 ही आमची झी मराठीला द्यायची वेळ आहे की नाही? बघा, माना एवढ्या छान हलताय, हो म्हणतायत. आहे, काळजी करू नका, रिकॅप एपिसोड असतो उद्या परत, त्यामुळे तेही टेन्शन नाही. सगळी काळजी परमात्मा आमची घेतो, आमच्या आवडीनिवडी सांभाळतो. फक्त जास्त आवड इथली असावी, एवढं झालं म्हणजे एवढं मिळवलं. त्यामुळे सर्व आमचा महिला वर्ग, माझ्या माता भगिनी, सर्व बंधुवर्ग, पितृवर्ग, सगळ्यांच्या हृदयस्थ भगवंताला नमस्कार करणार आहे. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकोबरायांचा 4 चरणांचा अत्यंत पवित्र, बऱ्याच जणांच्या माहितीतला, पाठातला असा हा अभंग, गाथेमधला, सकळ संतांचं महात्म्य सांगणारा आणि अमृतासारखं जीवन काय असतं, अमृताच्या वेलीला अमृताचंच फळ येतं आणि त्याच प्रकारच्या बीजाचा उत्तरोत्तर विकास कसा होतो, जीवनामध्ये संतांचा संग किती महत्त्वाचा आहे आणि त्या संग केल्यामुळे जीवनाची परिणती कशात होती, हे सगळ्याचं सार सांगणारा हा अभंग आहे. विठ्ठल. मी त्यांना आल्यापासून सांगत होते, लाऊडनेस कमी करा, लाऊडनेस कमी करा. आता एकदम छान केले. नाही तर काही ठिकाणी 60-70 वयाची माणसं आहेत, 50 ओलांडलेली, मग विनाकारण लाऊड सगळं करून त्यांच्या कानाला कशाला त्रास द्या. आपण सुद्धा ऐकू येतंय तोपर्यंत ठीक आहे, नंतर हे अजून बंद व्हायच्या आत थोडंसं शांततेत होऊ द्या, म्हणून मी तुम्हाला थोडा त्रास दिला की कमी राहू द्या सगळं म्हणून. अमरावतीमध्ये आई जगदंबेच्या या पवित्र स्थानावर आम्हाला महाराष्ट्रातल्या संतांचं महत्त्व नव्हे, भारतभरातल्या संतांचं महत्त्व, भारताच्या परंपरेचं महत्त्व, इथल्या पूर्वसुरींचं महात्म्य, सामर्थ्य, हे सगळं जाणून घ्यायचं. हे एकमेव कीर्तन नावाचं व्यासपीठ असतं. आज तुकोबारायांचा अभंग निरूपणाकरता घेतलाय. उत्सवाचा 2रा दिवस आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, हा दराराजांचा होता भक्तीतला. ज्या तुकोबांनी अभंगाची गाथा 3,500 ते 5,000च्या संख्येने निर्माण केली. महाज्ञान देती जगाला अभंग, जया भंग नाही असे ते अभंग, असं म्हटलंय. आज का गरज आहे या सगळ्याची? आमचा समाज दुभंग होतोय आणि दुभंगणाऱ्याला समाजाला अभंग करण्याचं शाश्वत सामर्थ्य जर कशामध्ये असेल तर ते संतांच्या अभंगामध्ये आहे. आणि म्हणून तुकोबा असतील, ज्ञानोबा असतील, नाथबाबा असतील, आमचे नामदेव महाराज असतील, भागवत धर्माचा प्रचार प्रसार करणारी, या सगळ्यांनी एक पताका खांद्यावर घेतली. झेंडा नाही म्हणत बरं का, झेंडा पक्षाचा असतो, धर्माची पताका. या पताकेला 2 टोकं आहेत, एक ज्ञानाचं टोक आहे, एक नामाचं टोक आहे. या 2 टोकांची ही पताका आणि दांडा आहे तो भक्तीचा आहे. भक्तीचा दांडा हातामध्ये घेतला, ज्ञान आणि नामाचा प्रसार प्रचार समाजाच्या अंतरंगामध्ये, रोमरोमामध्ये भिनावा, त्याचा जागर व्हावा आणि प्रत्येक मनुष्य मात्राला मी इथे का आलो, माझ्या येण्याचं इथं इप्सित काय, साध्य काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळावीत, की जी आम्हाला संतांनी पुन्हा पुन्हा देण्याचा प्रयत्न केला. वास्तविक मी कोण, मी कुठून आलो आणि मला कुठं जायचंय. या इहलोकामध्ये मनुष्य जीवामध्ये आम्ही जेव्हा जन्माला येतो आणि दुर्लभातला दुर्लभ असलेला मनुष्य देह आम्हाला भगवंताच्या कृपेने प्राप्त होतो. आचार्य म्हणाले, दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. सगळ्यात दुर्लभ 3 गोष्टी सांगितल्या, मनुष्यत्व, मुमुक्षुत्व आणि संश्रय, आश्रय महापुरुषांचा. पहिल्यांदा माणूस म्हणून जन्माला येणं कठीण, दुर्लभ, 84 लक्ष योनी मात्रांमधून नरदेह प्राप्त झाला. त्या नरदेहानी प्रत्येक इंद्रियाचा वेगवेगळा मात्रास्पर्श आपण अनुभवतो. डोळ्याने बघतो, एक जण कवी म्हणाले, ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाखतो, मधुरही वाचे आम्ही बोलतो.
हाताने बहुसाल काम करीतो, विश्रांतीही घ्यावया. घेतो झोप सुखे, फिरून उठतो, ही ईश्वराची दया. कल्पना करा ना, जीवनामध्ये मिळालेला प्रत्येक दिवस, प्रत्येक सूर्योदय हा तुमच्या माझ्याकरता भगवंतांनी समोर दिलेला मोठा चमत्कार आहे. आम्ही आज सुद्धा असं म्हणतो की भगवंत आहे तर मग का नाही अवतार घेत. प्रत्येक युगात अवतार जर घेतोय तर आज समाजामध्ये आजूबाजूला बघितलं तर मर्यादे पलीकडचं जीवन आपण पाहतोय, अनुभवतोय. मग भगवंत आता येत का नाही. रोज सृष्टीतला नवीन कोरा करकरीत दिवस भगवंत तुम्हाला मला देतोय, नवीन श्वास देतोय. सूर्यनारायण रोज नव्या रूपामध्ये, त्याचं सगुण रूपामध्ये, साकार रूपामध्ये असलेलं दर्शन आम्हाला भगवंत देतोय. निर्गुण निराकार परमात्मा सगुण रूप म्हणजे आपला रोजचा सूर्योदय आहे, जो की आजच्या पिढीला माहितीच नाही. आम्ही सगळे सूर्यवंशी आहे की नाही, कितीतरी वेळाने उठतो सूर्योदयानंतर. पण ही परंपरा इतकी उज्ज्वल आहे की या परंपरेमध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या मातीमध्ये आम्हाला जन्म घ्यायला मिळाला. हे तुमचं माझं भाग्य आहे. आपण संतांचे वारस आहोत या अर्थाने की खऱ्या अर्थी मनुष्य जन्माला आल्यानंतर इथे काय करायचं या सगळ्याची उत्तरं तुम्हाला कुठेही शोधायला जायची गरज नाही श्रोते हो. सगळ्यांची उत्तरं आम्हाला ग्रंथांमध्ये दिली आहेत. म्हणून 5 गोष्टी अशा आहेत: एक संत, एक पंथ, एक ग्रंथ, एक मंत्र आणि एक तीर्थ. विठ्ठल जीवनामध्ये 5 गोष्टींची असलेली कास कधीच न सोडता जर आम्ही व्यवस्थित आचरणशील या पद्धतीने जर जगलो आणि संतांनी घालून दिलेल्या मार्गावर जर जगलो, कारण यच्च यावत जीवाच्या शाश्वत कल्याणाचा विचार भक्त संतांनी केलाय श्रोते हो. तुमचं माझं सर्वतोपरी कल्याण व्हावं असं संतांशिवाय कुणालाच वाटत नाही. का मी एवढं धाडसाचं विधान करेन? कारण तुम्ही म्हणाल आई वडील नाही का कल्याणाचा विचार करत. या इहलोकामध्ये आई वडील तुमच्या माझ्या कल्याणाचाच विचार करतील नाही असं नाही, पण एक क्षण असा येतो की संतांना सांगावं लागतं. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. इहलोकीतली सगळी नाती बाजूला सारून अंतीचा नियंता पांडुरंग किंवा तेच नातं देवसोयरा 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 दीनांचा, बस म्हणाले. त्याच्यापेक्षा नातच नाही कुठलं. आपण ज्यांना आपलं आपलं म्हणतो ती मंडळी आपली नाहीत, हे पक्क डोक्यात ठाम ठेवावं माणसाने इथं आल्यानंतर बरं का. म्हणून मी महिला वर्गाला आधीच विचारलं की सगळं आपण रिलॅक्समध्ये आहात ना, 2 तास आपल्याला एकदम छान, काही चिंतन प्रपंचाचं करायचं नाही. दाराला कडी लावली आहे का, दुधाचं पातेलं झाकलं आहे का, इथं आल्यावर ते कुलूप 10 वेळा उडून बघितलेलं असतं तरी इथे येऊन त्याचं चिंतन करतो आम्ही, लागलं असेल की नाही. तर असं नाही, निश्चिंत बसा, एकदम रिलॅक्स. इथं आल्यानंतर इथलंच होऊन जायचं बरं का. मी प्रामाणिकपणे हात जोडून आपल्याला विनंती करते की आपण कीर्तनामध्ये 2 तास, अत्यंत महत्त्वाचा वेळ, ही अत्यंत महत्त्वाची आणि आपण ती इथे देतो. मग त्या वेळेमध्ये बरं 2 तास कीर्तनकाराकडून फक्त विनोदाची अपेक्षा केली, हसण्याची अपेक्षा केली तर आमच्या आयुष्याचं हसू करून घेतल्यासारखं आहे. त्यामुळे लाफ्टर शोज आपल्याकडे भरपूर आहेत आणि मला माहिती आहे, वक्त्यांची यादी वाचल्यानंतरच मला माहिती आहे की इथला श्रोता कसा आहे. कारण या श्रोत्याचा अधिकार मोठा आहे. आपण सर्व गुणीजन आहात. तुकोबरायांच्या या अभंगाची अर्थपूजा बांधताना महाराजांनी संतांचं तर महात्म्य आम्हाला सांगितलंच. 3 दुर्लभ गोष्टींमधली महापुरुष संश्रया ही आचार्यांनी सांगितलेली गोष्ट ती आज दुर्लभ होऊन बसली. संत आम्हाला शोधावे लागतात. सज्जनता नाही आहे का समाजामध्ये? आहे, पण दुर्जनता जास्त सक्रिय आहे. सज्जन निष्क्रिय झाले, दुर्जनांची सक्रियता वाढली. त्यामुळे समाजात संत, महात्मे, साधू, सत्पुरुष आता शोधावे लागायला लागले. बरं, साधू साधू म्हणजे फक्त भगव्या कपड्यातला शोधायचा का? रुद्राक्षांच्या माळा, दाढी, जटा, भगवे कपडे म्हणजे साधू का? नाही. ज्यांनी 6 धुतले, 6 धुतले, षडविकारांचा नाश केला आणि आमचं जीवन सगळं विकारांनी भरले, असे भाडेकरू आणून ठेवले तिथे. 6 भाडेकरू आम्ही आमच्या हृदयामध्ये ठेवलेत. म्हणाले त्या भाडेकरूंना आधी हाकलायला लागेल आणि मग जे हृदय स्वच्छ निर्मल होईल, पवित्र होईल, तिथे भगवंत येईल. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. ते रीत करावं लागेल तेव्हा इथं विठ्ठल बसेल आणि त्याकरता संश्रय करावा लागेल महापुरुषांचा.
म्हणून आचार्यांनी जीवनमुक्तीचा एक क्रम सांगितलाय आम्हाला. जीवनमुक्त होण्याची अवस्था काय आहे, कसं व्हायचं? सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहित्वम, निर्मोहित्वे निश्चलत्वम, निश्चलत्वे जीवनमुक्ती. थोडा उलटा प्रवास करूया आपण. म्हणाले जीवनमुक्त व्हायचं असेल तर आम्हाला निश्चल व्हावं लागेल. आधी सगळ्यात पहिल्यांदा निश्चल व्हावं लागेल. निश्चल झाल्यानंतर आम्हाला निर्मोही व्हावं लागेल. निर्मोही झाल्यानंतर आम्हाला निस्संग व्हावं लागेल. आणि निस्संगी होण्याकरता आम्हाला सत्संग करावा लागेल. विठ्ठल. आपण सगळे जागे आहात ना? खूप लक्ष देऊन जागेपणे आपण श्रवण करणार आहात. मग या सत्संगाकरता जीवनामध्ये अशा काही पुरुषांकडे, अशा लोकपुरुषांकडे, लोकोत्तर महात्म्यांकडे, पूर्वसुरींकडे डोळे उघडे ठेवून आम्हाला बघायला लागेल की ज्यांनी आम्हाला निरंतर जागवण्याचंच काम केलंय. निरंतर. कारण तुम्ही म्हणाल आम्ही झोपलोत का? आत्ता तर जागे आहोत. पण अनंत काळापासून ही चालत आलेली परंपरा की आम्ही देहानी डोळे उघडे ठेवले तरी मन आमचं निद्रिस्त आहे. आणि त्या निद्रिस्त झालेल्या, बरं फार लांबचं नको, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजपर्यंत एवढी वर्ष झाली आमच्या भारताला स्वातंत्र्य मिळून, मला खरं सांगा आजचा तरुण जागा आहे का? आम्ही जागे आहोत का? मग ते खऱ्या अर्थीचं जागेपण जे आहे ना, विचारांचं जागेपण, आचाराचं जागेपण, ते आम्हाला मिळावं याकरता संतांनी आपल्या विचारांनी इथं ही भूमी सिंचित केली, सिंचन केलं आपल्या विचारांचं. आणि आम्ही ते सगळं सोडून मानसिक शांततेसाठी किंवा आमच्या ज्याला मराठीत फ्रस्ट्रेशन म्हणूया, असं म्हटलं की लवकर कळतं, फार नैराश्य, नुसता ताण तणाव अखंड सगळं आहे हो, सगळं आहे. परवा एक आजोबा भेटले, 7 पिढ्या बसून खातील एवढा होतं त्यांच्याकडे. म्हटलं आजोबा एवढं आहे तुमच्याकडं, तरी सुद्धा आता का बरं चेहरा असा पडलाय? का तुम्ही असे म्लान? काही टेन्शन आहे का? काही त्रास आहे का? म्हणले बाई ग, अगदी खरं आहे तुझं. 7 पिढ्या बसून खातील एवढं मी कमावलंय, पण 8वी पिढी काय खाईल याची चिंता लागली. म्हणले किती वाईट आहे हे बघा, किती ताण घेऊ आम्ही. बरं बाकीचं राहू द्या. उत्तम आयुष्य मिळाल्यानंतर सुद्धा जर आम्ही उत्तम, भगवंतांनी उत्तम सृष्टीमध्ये जन्माला घातले, उत्तम नरदेह दिलाय, अव्यंग देह दिलाय, तरी सुद्धा आम्ही असे मुडदूष चेहरे करून जर त्याच परमात्म्याच्या सृष्टीमध्ये राहिलो, जगलो, तर ते त्याला आवडणार नाही. अनंत कोटी ब्रह्मांड नायकांनी सृष्टीचा पसारा निर्माण केला, एकटा होता. वेदवचन सांगतो एकोहम बहुस्याम, अनेक व्हायची इच्छा झाली त्याला. म्हणून आपल्या मायेचा आधार घेतला, पुरुषांनी प्रकृतीचा आधार घेतला आणि सृष्टीची निर्मिती केली. या निर्मितीमध्ये त्यांनी अनेक जीव निर्माण केले. म्हणून आपली निर्मिती आहे ना मानवांची, ती मनूपासून आहे बरं का. भागवतकार सांगतात ते मनू आणि शतरूपा असं. म्हणून आमचा पहिला पूर्वज मनू आहे खरं तर. आणि ते डार्विन उत्क्रांतीवाद वगैरे, मानवाची रचना माकडापासून झाली जे काही सांगतात ते आपले धर्म, आपलं नाही बरं का. ते त्यांचे असतील वंशज, त्यांच्यापासून झालेले, आपले नाही. आपण मानवापासूनच आहोत. भगवंतांनी ही सृष्टी निर्माण केली आहे आणि या सृष्टीमध्ये एवढं मोठं ब्रह्मांड आहे, अनंत कोट ब्रह्मांड नायक म्हणतो आपण त्याला, कोटी ब्रह्मांडाचा नायक. मग त्या ब्रह्मांडामध्ये अनेक प्रकारच्या, ज्याला आपण मराठीमध्ये सूर्यमाला म्हणतो बघा, आहे की नाही, गॅलेक्सीज, असंख्य सूर्यमाला, असंख्य ग्रह आहेत, तारे, नक्षत्र. त्याच्यामध्ये आपली सूर्यमाला आहे, ज्याच्यामध्ये पृथ्वी नावाचा आपला छोटासा ग्रह आहे. थोडं बारकाईने ऐका. त्या सगळ्या सूर्यमालेमध्ये पृथ्वी नावाचा आपला ग्रह ज्यामध्ये आपण राहतो, ती पृथ्वी सूर्यमालेच्या तुलनेमध्ये खसखस असते की नाही, महिला वर्ग घरातली आपली एवढीशीच आहे. ब्रह्मांडातल्या आपल्या सूर्यमालेतली आपली पृथ्वी एवढीशी. त्या पृथ्वीवर आमचा भूगोल आम्हाला सांगतं 71% आपण जागे आहात ना, 71% पाण्याचा भाग आहे, 29% जमिनीचा भाग आहे. म्हणाले त्या 29% जमिनीवरती हा खंडप्राय पृथ्वीचा विस्तार आहे. 7 खंडांची पृथ्वी, सप्तखंडात्मक, त्यातला आपला आशिया नावाचा खंड. या खंडामध्ये अनेक देश आहेत, त्यातला आपला मेरा भारत महान. कधी कधीच फार उतू जातं 15 ऑगस्ट 26 जानेवारी पुरतं प्रेम आमचं.
त्या भारतामध्ये अनेक जिल्हे आहेत, राज्य आहेत. त्या राज्यामध्ये आपलं महाराष्ट्र, त्या महाराष्ट्रामध्ये आपला प्रांत, त्यामध्ये आपलं गाव, आपला तालुका, त्यामध्ये आपलं कुठेतरी गाव छोटंसं, त्याच्यामध्ये आपलं घर. 3.5 हात फक्त जागा लागते या देहाला. पण एवढ्या सृष्टीच्या विस्तारामध्ये एक स्वतंत्र अस्तित्व म्हणून जन्माला घातलं भगवंतांनी. किती अनंत उपकार आहेत त्याचे. म्हणून मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम, मोक्षाची इच्छा असणं इथे आल्यानंतर. आणि तिसरी गोष्ट आहे महापुरुष संश्रय. संतांचा संघ अत्यंत दुर्मिळ आहे आणि तो संघ मिळण्याचं हे एकमेव ठिकाण आहे बरं, हा धर्ममंडप. आणि म्हणून आज तुकोबाराय आम्हाला सांगतायत की तुम्हाला जर संतांचा संघ करायचा असेल, भगवंताकडे मागताना त्यांनी एवढंच मागितलंय, मला दुसरं काही नको, मला अशी माणसं ओळखण्याची दृष्टी दे की ज्यांचं जीवन अमृतासारखं आहे. कारण तुकोबाराय सांगतात अमृताची वेल जशी असते तसं अमृताचं फळ असतं प्रथम चरणापासून.